लगातारचे 3 बॉल डॉट प्रेशर मध्ये असेल चेतन पाटील. 2 मॅच मधून 12 मॅन म्हणून भूमिका राहिले. या मॅच मध्ये 3 बॉल आतापर्यंत डॉट. इथे फटका चांगला आहे थ्रू द कव्हर. चेंडू जाईल, क्षेत्ररक्षक फॉर्मलिंग होईल, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. चौथा बॉल देखील आपण पाहू शकाल डॉट बॉलची सांगता होते. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक आम्ही पाहिली. 3 हॅट्रिक आपण साधली गेली. कामरानच्या नावावर पहिली हॅट्रिक, त्यानंतर आपण रोशन पाटीलच्या नावावर 4 बॉल मध्ये 4 विकेट आणि त्यानंतर तिसरी हॅट्रिक विकासने घेतली. निर्धाव षटक आतापर्यंत पाहिलं नाही, त्यामुळेच हे देखील पाहणं इम्पॉर्टंट असेल. इथे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, एलिव्हेशन तितकंच चांगलं आहे, कनेक्शन तितकंच चांगलं आहे. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. 4 बॉल गोलंदाजाचे पण 1 फटका हा फलंदाजाचा. चेंडू सीमारेषा पार षटकार. हॅट्रिकची चर्चा आपण करत होतो. 3 खेळाडूंचा कमरान असेल, रोशन असेल, त्याचबरोबर विकास असेल, हे तिन्ही खेळाडू याच मॅच मध्ये खेळताना दिसतील. यावेळी देखील ऑन साइडला फटका दमदार आहे. आणखीन एक धमाका चेतन पाटीलच्या बॅट मधून येतोय. लगातारचा दुसरा क्रॅकिंग 30+ प्रीमियर लीगचा सेमीफायनल क्रमांक 2 चा षटकार. प्लेयर ऑन माइक आणि विनोद भोईर आमच्या सोबत जोडले जातील. चर्चा करूया. यस, आपला माइक ऑन करा विनोद पाटील. विनोद भोईर आपण माइक ऑन करा. मागे आपला स्विच आहे तो स्विच ऑन करा. ऑन आहे विनोद पाटील. परत एकदा आपण चेक करा ती माइक ऑन आहे का. विनोद भोईर. हॅलो, येस विनोद, माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. थोडं कनेक्शन इथे खराब आहे, त्यामुळेच आपण नंतर चर्चा करूया. चला मॅच कडे पुन्हा एकदा वळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 12. पहिल्या 4 बॉल मध्ये डॉट बॉल पाहायला मिळाला, पण दुसऱ्या 5व्या आणि 6व्या बॉल मध्ये चेतन पाटीलने आपला क्लास दाखवलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर नशीब. पहिलाच बॉल स्पायसी बाउन्सर, व्हाईट बॉल, लाईन मिस केली आणि व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये. तर आपण पाहू शकाल 13 धावा दाखल करायला लागलेत. इथे स्क्वेअर कॅट फटका चांगला आहे इनफिल्डच्या वरून डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. खूप चांगला स्ट्रोक. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट केलाय आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉइंट रीजन मध्ये. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. ओमकार पाटील एक चांगलं नाव आहे, मोठं नाव आहे. सुरुवातीच्या काळात जर पाहिलं तर कोपरखिंड 11 कोपरखिंड टीम कडून हा खेळाडू खेळला. कोपरखिंड अंतर्गत स्पर्धेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी राहिली आहे. या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. लाईन आपण पाहू शकाल तिन्ही स्टंप सोडले होते. स्वतःचं बॅलन्स गमावलं होतं. गोलंदाज नशीबने बॅट्समनला फॉलो केलं. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मग असं अनेक वेळा होतोय ज्यावेळी क्रीज सोडून आपल्या यष्ट्या सोडून बॅट्समन ऑप्शन फोर्थसम बाहेर जातो, त्यावेळेस मात्र इथे कुठेतरी बॅट्समनला फॉलो केलं जातं आणि तेच चेंडू आपल्याला नशीबच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता होतीये. षटक क्रमांक 2. यावेळी बॅटची एज. चेंडू फ्लाय स्लिप मधून फ्लाय होईल. आउटफील्ड फाय. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. लागली होती.
फ्लाय स्लिप मधला क्षेत्ररक्षक काहीसा डीप मध्ये होता, त्यामुळेच कॅरी होऊ शकला नाही. बाउन्स झाल्यानंतर चेंडू वेग धारण केलं आणि बघता बघता लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार आलाय. चौकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 21-21 या आकड्यावर. 22 फुलर लेनचा चेंडू फॉलिंग स्वीप सुपर शॉट. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ओमकार पाटीलच्या बॅट मधून येतोय फॉलिंग स्वीप करताना चेंडू सीमारेषा पार. षटकार. खूप चांगली बॅटिंग ओमकार पाटील. कोपरखेडे गावाकडून बिलोंग करणारा खेळाडू पॉवर प्ले मध्ये आपली पॉवर हिटिंग करत असताना इनसाइड आउट कलात्मक स्ट्रोक लाजबाब एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन लगत विनोद बोईर धावेल पळेल तोपर्यंत चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. लाजबाब बॅटिंग मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स मिस्टर ओमकार पाटील सेट ऑन अ फायर. चौकार षटकार चौकार याची आतिषबाजी. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. 31 धावा फलकावर लागेल. 31 ऑन अ स्कोर बोर्ड. षटक क्रमांक दुसरं इथे मार्गस्थ असताना शेवटचा बॉल या षटकातील. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळतोय इनटू द ब्लॉक होल. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपला गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन इकडे संपलं गेलंय. आपण पाहू शकाल मागची मॅच सेमीफायनलचा लढत आपण पाहिली आणि एई बॉईज टीम मात्र फायनल मध्ये पोहोचली. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये कुठला संघ जिंकेल आणि कोण करेल 2 हात एई बॉईज टीम बरोबर, त्यासाठी या संघर्षाच्या लढाईमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण डीजे मास्टर रवी म्हात्रेकडे आणि ऐकूया एक मधुर गीत. खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 31 या आकड्यावर. चांगली बॅटिंग करत असताना नवीन गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण येतोय. प्रवीण मॅन फ्रॉम नेरूळ. गोलंदाजी ट्रॅकवर कमबॅक करावं लागेल रिषभ 17 टीमला. या मॅच मध्ये धावा वाचवण्यामध्ये यशस्वी व्हावं लागेल. ब्रेक थ्रूची गरज असेल. वैभव प्रतिष्ठान बॉल सोडून दिलाय अपस्टम्पच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येने या षटकाची सुरुवात होतीये. प्रवीण कमबॅक करावा लागेल. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीम चांगली बॅटिंग करतोय. वैभव पाटील यांचा संघ देखील आहे. इथे स्विंग एंड मिस ब्लाइंड स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. लाईन मिस केली. वुडलँड स्पॉटवर बॉल पडला. कुठेतरी मागे ठेवला गेला होता. अगोदरच बॅट फिरली. काहीसा उशिरा बॉल आला. चांगला चेंडू चांगल्या गतीने इथे रिलीज केला गेला. रणबीमध्ये अडथळे येतोय. सेमीफायनल क्रमांक 2 सर्वांचंच लक्ष लागलंय की कोण जाणार फायनल मध्ये. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे की रिषभ 17 दिवाळे. हे 2 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू इथे बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये अगदी सॉफ्ट डिसमिसल. खूप चांगला झेल पकडला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल आणि फलंदाज बाद होतोय. चेतन पाटीलच्या विकेटचं पतन. पहिला आदरा पहिला गडी. बॅक टू द डगआउट. आठ बॉल मध्ये 12 धावांचं योगदान करून चेतन परतलाय. नवीन बॅट्समन इंटर झालाय. या टीमचा कॅप्टन, या टीमचा कर्णधार, या टीमचा आयकॉन खेळाडू मिस्टर विशाल घोटकर हिरो फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. वैभव प्रतिष्ठान बोनकोडे टीमने विश्वास दाखवलाय विशाल घोटकरवर आणि विशालने देखील असे अनेक कारनामे केले. त्यामुळेच
या पहिल्याच बॉलवर दाखवतोय माझं नाव आहे विशाल आणि विशाल काय षटकार लावण्याची क्षमता माझ्या मनगटामध्ये आहे। ही मनगटाची ताकद दाखवणारा शक्ती प्रदर्शन करणारा विशाल घोटकरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार। विशाल भोईर बोनकोडे विशाल घोटकर बोनकोडे 11 बोनकोडे टीम कडून अनेक वर्ष क्रिकेट खेळणारा हा मातब्बर खेळाडू आहे। विशाल घोटकर हा स्लॉग ओव्हर असो किंवा पॉवर प्लेचे षटक असो यामध्ये कसं खेळावं याला चांगलं ठाऊक आहे। इथे बॅकफुटला येऊन फटका पाहू शकाल दमदार स्ट्रोक आहे पण कॅच देखील तितकीच चांगली पाहायला मिळते। मोठी विकेट कॅप्टनला परतावा लागेल। विशाल घोटकरचा खेळ खतम। दुसरा हादरा दुसरा धक्का लागतोय टीम वैभव प्रतिष्ठान बोनकोडे संघाला। कॅप्टन आयकॉन खेळाडू विशाल घोटकर बॅक टू द डगआउट। की आता वैभव प्रतिष्ठान बोनकोडेच्या डगआउट मध्ये म्हणत असतील की यस ये क्या हुआ। त्याचबरोबर पीटीसी चे फाउंडर्स आदरणीय आमचे परम मित्र संदीप दादा वासकर यांचं देखील आगमन झालंय। नुकतीच पनवेल प्रीमियर लीग आपण पाहिली 15 दिवस खूप चांगलं टेलिकास्ट खूप चांगलं आयोजन आणि त्या स्पर्धेसाठी समालोचन करण्याची संधी लगातार 3 वर्ष मला दिली त्याबद्दल संदीप दादा वासकर यांचं देखील मी आभारी आहे आणि त्यांचं देखील शुभ सन्मान। आणि संजय ठाकूर नुकतीच बामण डोंगरीची नाईट स्पर्धा झाली अतिशय देखणं आयोजन आणि त्या स्पर्धेची चर्चा आज देखील केली जाते आणि त्यात मात्र दशरथ पाटीलने जे काही शेवटच्या दिवशी आपली समालोचन मध्ये छाप सोडली ती देखील आज प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे। मॅच ऑन आहे लगातारचे 2 विकेट्स प्राप्त झाली आहेत टीम रिषभ 17 संघाला। यावेळी आपण पाहू शकाल बॅकफुटला चेंडू जातोय डीप मध्ये आणि आपण विनोद भोईरला पाहू शकाल। बघ विनोद भोईरसाठी पारितोषिक देखील आहे। जर विनोद भोईर जर डाईव्ह मारून झेल पकडतोय तर सचिन ठाकूर यांच्या वतीने सचिन तांडेल यांच्या वतीने आपण त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। विनोद भोईरसाठी हे पारितोषिक आहे सचिन तांडेल यांच्या वतीने। नुकतीच करावे प्रीमियर लीग त्यांच्याच संकल्पनेतून साकार झाली होती आणि त्यांच्या वतीने हे पारितोषिक कमरान आलाय। पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिड विकेट रीजन मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना बिंदून चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पलीकडे कमरानच्या बॅट मधून आलाय क्रॅकिंग चौकार। आणि कोण करेल मोय मोय याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजर आहे। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 44 44 ऑन स्कोर बोर्ड। 3 षटकांचा खेळ संपलाय। चांगली बॅटिंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर विनोद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। करावे गावचा जुना जाणकार गोलंदाज आहे चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करतोय पण या मॅच मध्ये आता चांगला खेळ करावा लागेल कमबॅक करावा लागेल। विनोद भोईरला एक्सपिरियन्स आहे गुरुनाथ पाटील बरोबर टॉस उडवण्यासाठी 4ही मॅच मध्ये विनोद भोईर हा लकी आणि हा ट्रम्प कार्ड आहे। हॅट्रिक साठी 2000चं कॅश प्राइज करावे गावाचे युवा सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भोईर यांच्या वतीने असणार आहेत। त्याचबरोबर डाईव्ह पकडून जर जेल पकडला तर सचिन तांडेल यांच्या वतीने देखील आपण 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल। हे पारितोषिक विनोद भोईर साठी असणार आहे। स्ट्राइक एंडवर ओमकार पाटील चांगली बॅटिंग करतोय। पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न करतला गुडलिन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडू हलकासा खाली राहिलाय। डॉट बॉलची सांगता होते कमबॅक करावा लागेल। एक्सपिरियन्स आहे या खेळपट्टीवर सराव करतोय हे खेळपट्टीचा कणकण त्याला माहिती आहे त्यामुळेच या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करावी लागेल।
इथे देखील चांगला बॉल, इथे देखील अकूट टप्प्याचा बॉल स्क्वेट करण्याचा प्रयत्न केला होता, पडल्यानंतर बाउन्स झाला. दोन्ही बॉल आपण जर पाहिले तर चांगल्या पद्धतीने रिलीज केले. पहिला बॉल पाहिला तर गुडलेन स्पॉटवर होता, पडल्यानंतर खाली राहिला, त्यानंतर अकूट टप्प्याचा बॉल बाउन्सर झाला. हे दोन्ही व्हेरिएशन या विनोद भोईरच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. चांगले चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज आपण पाहू शकाल ओमकार पाटील, जो अडथळा ठरत होता रिषभ 17 टीमला, तो अडथळा दूर झाला आणि तिसरा धक्का लागतोय टीम वैभव प्रतिष्ठान संघाला. फलंदाज ओमकार पाटील, बॅक टू द डगआउट. खत्म, बाय बाय, टाटा. आज सोशल मीडियावर ज्या रील्सचे जे काही सॉंग्स असतील, जे काही रील्स असतील, ते मात्र आपल्यापर्यंत प्रेझेंट केलं आहे. बघा, खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे. रवी म्हात्रेचं कौतुक करावं लागेल, कारण की एक चांगला डीजे कशाला म्हटलं जातं की ट्रेंडिंग काय चालू आहे याची जाण असते. आणि आज यंगस्टरना देखील भुरळ पाडली आहे या डीजे ठकोबा साऊंड सिस्टीम. रवींद्र म्हात्रे अफलातून काम केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट. षटक क्रमांक आपण पाहू शकाल 4 येतोय आणि विनोद भोईरने चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झाले धीरज तांडेल, मॅन फ्रॉम करावे. लाईन पाहावी लागेल इथे काय घडेल. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. एखाद्या मॉलमध्ये आपण जातो, एखाद्या आपण बाजारात जातो, त्यावेळेस एका प्रोडक्टवर एक प्रोडक्ट फ्री मिळतं ना, त्याप्रमाणे व्हाईटवर 22 धाव फ्री मिळते. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. यावेळेस फटका पाहू शकाल, प्रॉपर टायमिंग, बॅटचं स्वीट साऊंड, इट्स आउट ऑफ द पार्क. करमरानच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. ॲनिमल चित्रपटातील हे गीत, पर्शियन गीत आपण ऐकलं. रवी म्हात्रेच्या एक कलेक्शन मधलं एक बेहतरीन गीत. कमरांच्या बॅट मधून षटकार आलाय. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, टॉप एज, फाइनली ग्रीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅच ड्रॉप, सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच होते ड्रॉप. पकडा जेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि जमला नाही फिल्डरला या झेलामध्ये ताळमेळ. बॅलन्स गमावलं, कॅच ड्रॉप झाली आहे आणि कमरान सारख्या इनफॉर्म बॅट्समनचा झेल सुटणं ही फार चिंतेची बाब असेल. आता मात्र धीरज तांडेलसाठी ही पारितोषिक असेल. लगातारचे 3 षटकारांसाठी विकी नाकवा यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज असेल. पारितोषिक धीरजसाठी असेल. विकी नाकवा यांच्या वतीने 1000चा कॅश प्राइज 3 षटकारांसाठी. आपल्या गावातील खेळाडूला, आपल्या गावातील आपल्या यंगस्टर खेळाडूंना ही दिलेली पाठीवरची थाप. 3 षटकारासाठी 1000 रुपये. पहिला बॉल फ्लिक केला, चेंडू जातोय मिड विकेट रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक अगदी पोचेल तोपर्यंत सीमा रेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. त्यानंतर मात्र आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या होती 31. त्यानंतर पाहू शकाल 44 तिसऱ्या षटकामध्ये होती आणि चौथं षटक संपलं. धावसंख्या धावफलकावर लागलीत 59 धावा.
चांगली बॅटिंग, चांगला खेळ करत असताना धीरज आणि त्याचबरोबर कामरान. आमच्या समेत संदीप वासकर आहेत, PTC लाईव्ह टेलिकास्टचे फाउंडर्स आणि खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटची पहिली वेबसाईट म्हणजे tenniscricket.in च्या नंतर जर कुठली या लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियेमध्ये आपली छाप सोडली असेल त्याचं नाव आहे PTC. आणि अनेक सबस्क्रायबर आहेत, अनेक मोठमोठे इव्हेंट्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. PTC पनवेल टेनिस क्रिकेटने देखील संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः पिंजून काढलाय आणि त्याचे फाउंडर्स मेंबर्स आपले संदीप दादा वासकर उपस्थित आहेत. त्याचबरोबर बामण डोंगरीवरून संजय ठाकूर यांचं देखील आगमन झालंय. नुकतीच जी बामण डोंगरी जी नाईट स्पर्धा झाली, गोपाल शेठ स्मृती स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील खूप मेहनत घेतली होती संजयजी ठाकूर सरांनी. चला बॅक टू क्रिकेट. शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमर येतोय. कमरान सेकंडवर आहे. पहिला बॉल चॉप करण्याचा प्रयत्न केला होता इन टू द ब्लॉक होल. चांगला बॉल वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. या स्लॉगवरच्या षटकामध्ये अक्षरशः अशीच गोलंदाजी करावी लागेल जशी गोलंदाजी जसप्रीत बुमराह करतो. IPL मध्ये सातत्याने डरेन ब्रावोला आपण पाहिलाय. डेल स्टेन असे गोलंदाज होते की जे खोल टप्प्याचे चेंडू हाताळायचे. इथे मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे आणि इथे चूक होतीये. गुरुनाथ पाटील कडून चूक. फार कमी वेळ आम्ही पाहिले की गुरुनाथच्या हातून झेल सुटलाय आणि धावचीची संधी आहे आणि अशा तऱ्हेने कमरानला तिसरी धाव घेण्या पूर्वीच इथे बाद केलं जातोय. कमरानच्या खेळीचा अंत होतोय. 2 धावा जरूर मिळतील. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 61 या आकड्यावर. 61 ऑन अ स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे 30+ क्रिकेटच्या नवीन उदयासाठी. 30+ क्रिकेटसाठी एक नवीन क्रांती आणण्यासाठी आणि 30+ क्रिकेटमध्ये एक मोठा व्यासपीठ उपलब्ध करणारी स्पर्धा म्हणजेच 30+ प्रीमियर लीग 2024 हे दमदार आयोजन. षटक क्रमांक अखेरचं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. अभय आलाय. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. फ्लम LBW. आणखी एक विकेटचं पतन. लगातार दुसरे बॉलवर 2 गडी बाद होत असताना फलंदाज धीरजला देखील परतावा लागेल. फलंदाज तंबूच्या आश्रयाला रवाना होत असताना चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज अमरच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द डगआउट. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अखेरचे षटक प्रगतीपथावर असताना चॉकी योगेश तांडेल. चॉकी फलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला. फटका दमदार आहे. काऊ कॉर्नर रिजन क्षेत्र निवडलंय. चॉकीच्या बॅट मधून येतोय. पहिल्याच बॉलवर धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. योगेश तांडेलच्या बॅट मधून चौकार आलाय. पुन्हा एकदा लाईन कुठेतरी मागे ठेवली. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 67 या आकड्यावर. मागच्या मॅच मध्ये देखील 60+ धावा चेस झाल्या. दुपारच्या सत्रामध्ये या खेळपट्टीवर धावा होतात. त्यामुळेच शेवटचा बॉल हा टार्गेट सेट करणारा बॉल असेल. इथे देखील चांगला बॉल चकून गेलाय.
क्षेत्ररक्षकाला चकवून गेला बॅटरला, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, 4 धावांसाठी चौकार। अशा तऱ्हेने आपण पाहू शकाल 5 षटकांचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 71 या आकड्यावर जाऊन पोहोचते। 72 धावांचं टार्गेट उभं केलंय इथे बॅटिंग करत असताना वैभव प्रतिष्ठान बोनकुडे टीमने। बघूया या 30 बॉलमध्ये 72 धावा कशा पद्धतीने डिफेंड केल्या जातील, कशा पद्धतीने धावांचा पाठलाग केला जाईल। तुम्ही पाहताय 30+ क्रिकेटचा थरार, 30+ प्रीमियर लीग 2024 हे दमदार आयोजन। चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये केला जाईल बदल, आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे। आणि मायक्रोफोनवर इन्व्हाइट करूया आपण अमर भोईर यांना आणि ऐकूया या मॅचची कहाणी त्यांच्या जुबानी। तोपर्यंत मी इकडेच थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत रहा, ऐकत रहा आणि या 30+ क्रिकेटचा मन मुराद आस्वाद लुटत रहा। धन्यवाद। होते 66 क्षेत्ररक्षण होते। चेंडू निर्धाव चेंडूने सुरुवात करतोय ओमकार। 72 धावांचा आव्हान, जबरदस्त आव्हान। दरम्यान पुन्हा एकदा ओमकार टू गुरुनाथ,
आणि हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ लॉंग ऑन मध्ये झुळकावून खेळून दिलाय. एक भुई सपाट फटका ग्राउंड शॉटच्या रूपाने एक धाव मिळवतोय. एका धावेने धावसंख्येच्या पाठलागाला सुरुवात करतोय. एका धावेने आपलं खातं खोलतोय. गुरुनाथ पाटील आता स्ट्राईकला येतोय. एक जबरदस्त फलंदाज त्याच्या जोडीला मदतीला आलेला रोशन पाटील ऑन स्ट्राईक. एसटी रक्षक विशाल एस्टाडापासून दौर. पहिलं षटक हाणामारचं षटक, क्षेत्ररक्षण मर्यादेचं षटक हाताळताना दिसतोय ओमकार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा एक जबरदस्त मारा, भेदक मारा, तिकट मारा, जहाल मारा. विशाल आणि ओमकार याच्यावरती जी मदार सोपवली आहे त्यात अजूनपर्यंत तो सक्सेसफुल झालाय. 3 चेंडू जबरदस्त डिलिव्हर केल्या. तर 2 डॉट आणि 1 सिंगलच्या रूपाने 1 धाव धावफलकावरती दिसते. रोशन पाटीलला थोडीशी इजा झाली आहे. चेंडू अंगावरती जोर कसा आदळतोय. पाण्याची व्यवस्था करायची आहे तिथं. 12th मॅन पाणी घेऊन जायचं जरा तिथे. हेच फेट. एक जोरकस चेंडू होता. उचली घेतलेला चेंडू जोरात टोळवायचा. तर चेंडू अंगावरती जोरकस आदळला. थोडीशी इजा होते फलंदाज रोशन याला. थोडासा तात्पुरता ब्रेक घेतला जातोय. थोडासा त्याला रिलॅक्स होण्यासाठी एक वेळ दिला जातोय. पुन्हा एकदा एक सज्ज होतोय, तयार होतोय. त्याला सावरताना दिसतोय संघ सहकारी खेळाडू गुरुनाथ पाटील आणि विनोद भोईर. जबरदस्ती ही लढत होईल अशी अपेक्षा सर्व प्रेक्षकांना. सेकंड सेमीफायनल इन प्रोसेस. फर्स्ट सेमीफायनलचे विजेते फायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आई एकविरा बॉयज संघ शिरवडे विकी पाटील यांच्या नेतृत्वाखाली फायनलमध्ये प्रवेश मिळवला. आता दोन्ही संघ खेळतात. रिषभ 17 दिवाळे आणि वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा परत सुरुवात होते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 1च्या घरात स्थगित आहे, सीमित आहे, कुंठित आहे. ओमकार पुन्हा बॉलिंग मार्कवर तयार सज्ज. गणपती मंदिर करावे एंडकडून गोलंदाजी करतोय ओमकार. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू झुळकावून दिला. चेंडू जाते कामरान याच्या क्षेत्ररक्षकाच्या मगर मिठीच्या बाहेर, आवाक्याच्या बाहेर. त्याच्या हातात आवाक्याच्या बाहेर जातोय चेंडू. 1 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स. आता मात्र चौकार मिळतोय. चौकाराने आपला धावसंख्येला वाढवतोय रोशन. आणि ह्या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचले 5 फॉर नो लॉस. 72 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकातील 4 चेंडू खेळून काढले. 4 चेंडूंवरती 5 धावपळा करतोय लागतात. रोशन आणि चौकाराने आता मात्र खातं खोलतोय आपलं. गुरुनाथ नॉन स्ट्राईकला खेळतो वैयक्तिक. एका धावसंख्येवरती संघाची धावसंख्या बिनबाद 5. निश्चितच ताकदीची फलंदाजी आहे रिषभ 17 दिवाळीकडे देखील. आणि हा चेंडू एका लो फुलटॉस प्रकारचा एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा एक चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न मानस आणि त्यात सक्सेसफुल होतोय ओमकार. आणि त्याला यश मिळतंय. आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते. ह्या षटकातील हा 3रा निर्धाव चेंडू आहे. आणि या निर्धाव चेंडूच्या स्थगित धावसंख्या राहते तशीच घरात कोळमडलेली 5च्या घरात. 5 फॉर नो लॉस. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज ओमकार. जबरदस्त भेदक मारा करतो ह्या षटकात. आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू होता. परंतु तेवढाच ताकदीचा, तेवढाच शैलीचा, तेवढाच कलाईचा उपयोग करताना दिसतोय फलंदाज रोशन. जबरदस्त टायमिंग शॉट जस्ट फ्लिक केलं लेग साईडला. स्क्वेअर लेग क्षेत्रात चौकार डोळून काढला. या षटकातील हा 2रा चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या पोहोचले 9च्या घरात. आणि पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 9 फॉर नन. जबरदस्त. थोडीशी संत म्हणता येईल पण स्थिर सुरुवात म्हणता येईल. वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाच्या 72 धावांचा पाठलाग करताना रिषभ 17 दिवाळे संघाकडून. आता उर्वरित 4 षटकात 24 चेंडूत 63 धावांची आवश्यकता. 63 रन्स नीडेड विथ इन 24 डिलिव्हरीज. जवळजवळ 16ची सरासरी, पावणे 16ची सरासरी राखावी लागेल. गोलंदाज येतोय तर गोलंदाजीच्या बोहळ्यावर विकास, ज्याने कालच्या दिवसात जबरदस्त खेळ केला होता, गोलंदाजी केली होती आणि एक हॅट्रिक देखील संपादित केली होती या स्पर्धेत. प्रथम या संघाकडून 2 गोलंदाज अशा आहेत या स्पर्धेत त्यांच्या नावी हॅट्रिक आहे कामरान. आणि आता हा गोलंदाजी हाताळताना गोलंदाज दिसतोय विकास.
दोघांच्या नावे या स्पर्धेतली एक एक हॅट्रिक आहे. विशाल घोटकर कर्णधार, जबरदस्त कर्णधार. तशाच प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट करताना, रणरीती आखताना एष्टी रक्षकच्या भूमिकेत विशाल. दुसरं पॉवर प्लेचं षटक घेऊन हाताळताना येतो विकास. पहिला चेंडू आणि हा चेंडू उजव्या एष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. गुरुनाथ पाटील यांनी जस्ट टायमिंग केला, झुळकावून दिला पॉइंट क्षेत्रात. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द डिफेन्स. पंच उदय तांडले यांचा चौकारचा इशारा आणि या चौकाराने या षटकाला सुरुवात होते. धावसंख्या बदलत 13 फॉर नो लॉस. जबरदस्त फलंदाज आहे ज्याने कालच्या दिवसात धुमाकूळ घातला होता. पहिल्या इनिंगमध्ये जबरदस्त खेळी खेळत 112 धावांवरती नेऊन ठेवलं होतं आपल्या संघाची टोटलला. तेच दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती खेळताना दिसतात. त्या सामन्यामध्ये गुरुनाथ यांनी नाबाद जवळजवळ 40 धावांची खेळी आणि रोशन पाटील यांनी 39 धावांची खेळी खेळली होती. तेच दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित. आणि हा चेंडू टोळवला, चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक येतो आणि हा पहिला हादरा आणि जबरदस्त झेल आणि एका मोठा हादरा, मोठा झटका रिषभ 17 दिवाळे संघाला आणि जबरदस्त झेल टिपला. जॉकी योगेश तांडेल, जॉकी जबरदस्त झेल. चौकी यस अमित. गुरुनाथ पाटील बॅक टू द डगआउट. एक मोठा हादरा बसतोय. एक धावांचा डोंगर समोर आहे. जवळजवळ 16ची सरासरी राखताना प्रयत्न होता त्याचा मिड विकेट क्लिअर करण्याचा, विकेटची बाउंड्री क्लिअर करण्याचा, परंतु चेंडू आणि चेंडूफळमध्ये ठीकसा टायमिंग झाला नाही. थोडासा चकवण्यात यश मिळालं आणि झेलबादच्या रूपाने शॉर्ट मिड विकेटमध्ये चांगला झेल घेतला योगेश टनेल चौकी याने तिथं आणि तंबूचा मार्ग दाखवला गुरुनाथ याला. त्याचे जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज वन डाऊनच्या रूपाने येतोय सुशील. ही जागा खूप इम्पॉर्टंट असते क्रिकेटमध्ये. वन डाऊनच्या फलंदाजाला खूप महत्व आहे कारण एक फलंदाज बाद झालेला असतो, थोडं दडपण असतं, प्रेशर असतं आणि प्रेशर हँडल करण्यासाठी वन डाऊनच्या रूपाने येणाऱ्या फलंदाजावरती जास्त मदार असते आणि नवीन त्यात फलंदाज येतोय सुशील, मॅन फ्रॉम घणसोळी. बघूया कशा प्रकारे खेळ खेळतोय. विकासाचा जबरदस्त मारा, भेदक मारा. आता मात्र थोडाशी दिशाहीन गोलंदाजी करतोय, थोडासा लाईन हरपतोय. आउटसाइड द लेग साइड चेंडू मागचा आणि हा खराब चेंडू. अवांतर चेंडू, अवांतर धावसंख्येचा भरणा होतोय. संघाची धावसंख्या बदले 14 आणि हा चेंडू एका ओव्हरपिच प्रकारचे सर झुलकावून दिला. चेंडू जातोय बॅक टू द डगआउट. वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे संघाच्या डगआउट मध्ये हा टोळवलेला चौकार जनकरून त्यांच्या षटकार, जबरदस्त फटका त्यांच्या डगआउट वरती षटकार टोळवला. समर्थकांना थोडासा चिडवणारा फटका म्हणता येईल, थोडासा त्यांना हुळकावणी देण्याचा फटका असेल सुशील याचा. आणि षटकारच्या पद्धतीने संघाची धावसंख्या बदले 20 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. बाद होणारा फलंदाज गुरुनाथ पाटील बॅक टू द डगआउट आणि त्याची जागा भरून करण्यासाठी आलेला नवीन नौका फलंदाज आपला षटकार आणि खातं खोलतोय. जबरदस्त सुरुवात करताना दिसतोय आपल्या फलंदाजीची. परत एकदा विकास टू सुशील. बघूया विकास कमबॅक करेल का. हा चेंडू निश्चितच कमबॅक करतोय. थोडासा हलवार प्रकारचा चेंडू. पुन्हा एकदा कधी गोलंदाज श्रेष्ठ ठरतोय, कधी फलंदाज श्रेष्ठ ठरतोय, तर परत गोलंदाज पुन्हा कमबॅक करताना दिसतोय. बघूया पुढील क्षेत्रात, पुढीलच काही क्षणात ह्या सामन्याचं चित्र दिसेल. चांगल्या फलंदाजांचा भरणा आहे रिषभ 17 दिवाळे संघात, तसेच चांगल्या गोलंदाजाचा समावेश आहे वैभव प्रतिष्ठान बोडकोडे संघामध्ये. दरम्यान पुढील चेंडू विकास. हा चेंडू पुन्हा एकदा बैसपाट फटका. चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षण होते, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, परंतु तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगला फिटनेस. रोशन पाटील याचा क्रीच मध्ये सहजरित्या परत येतोय आणि एक धाव मिळतो संघाला. संघाची धावसंख्या बदले 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. जबरदस्त फिटनेसचं प्रदर्शन रोशन पाटील आणि सुशील. चांगलं ताळमेल दोन्ही फलंदाजांमध्ये, चांगलं कॉम्बिनेशन बघायला मिळते अजूनपर्यंत. विकास थोडासा कधी कधी हलवार प्रकारचा चकवण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजीत आपलं व्हेरिएशन करताना दिसतोय, कधी स्पीडचा उपयोग करतोय. आणि हा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा स्पीडने टाकलेला चेंडू आणि त्याचा चांगला फायदा घेतला रोशन पाटील याने. आणि पुन्हा एकदा त्याच डगआउटमध्ये चौकार. आता पगाशी सुशीलाने षटकार टोलवला. आता त्याच दिशेने त्याच डगआउटमध्ये वैभव प्रतिष्ठान यांच्या बोंडकोडे यांच्या डगआउटमध्ये हा चौकार डोलवला. या चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 25च्या घरात. 2 षटक संपतात. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या 24 फॉर लॉस ऑफ 1.
डीजे जबरदस्त गाणं टकोबा रवी डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांच्या काणी पडते. दरम्यान नवीन गोलंदाज रविकांत, हा चेंडू एक ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू सुशील आणि सरळ झुलकावून दिले. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण होते, थोडंसं गफलत होते. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न रोशन पाडेला सहजरित्या 2 धावा मिळवण्यात यश मिळत आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं, थोडंसं फंबलिंग झालं होतं, त्याच्या मोबदल्यात 2 धावा मिळतात. 2 धावांनी ह्या षटकाला सुरू होते. संघाची धावसंख्या पोहोचले 27-27 फॉर लॉस ऑफ 1. जबरदस्त रोमहर्षक होत चाललेली लढत. आता 17 चेंडू आणि 45 धावांची आवश्यकता. 17-45 असं हे गणिती समीकरण. 45 धावा, 17 चेंडू. रविकांत ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये जबरदस्त मारा करतोय रविकांत. अजूनपर्यंतचे दोन्ही चेंडू सक्सेसफुल डिलिव्हरीज म्हणता येईल, कारण ह्या एंडने करावे एंडकडून उजव्या फलंदाजाला गोलंदाजी करणं किती घातक आहे याचं सर्व प्रेक्षकांना व सर्व क्रीडा रसिकांना जाण असेल. काळे तर तितकीच जाण त्याची रविकांतला देखील आहे आणि तशीच बांधणी करून ठेवतोय आपल्या गोलंदाजीत. तशीच हातोटी दाखवतोय, कळा दाखवतोय, शैली दाखवतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. आणि हा चेंडू लो फुलटॉस प्रकार चेंडू जाते कामरान याच्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पुन्हा एकदा एक लो फुलटॉस प्रकारचा चेंडू. आता मात्र एकच धाव पुन्हा एकदा मिळते. संघाची धावसंख्या बदल एका धावीच्या मदतीने 29 वरती. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. अजूनपर्यंत 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावा. रविकांत टू सुशील. आत्ता मात्र एका चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न मिस होतोय. फुलटॉस प्रकारचा चेंडू पडतोय आणि त्याचा चांगला समाचार घेताना दिसतोय. फलंदाज उंच पुरा एसटीचं शरीर एसटी जाणार. क्रिकेटला साजेशी शरीर एसटी असलेला फलंदाज सुशील याच्या बॅटमधून निघतोय मिड विकेटच्या दिशेने. षटकार आणि षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 35-35 फॉर लॉस ऑफ 1. रविकांत यांचा मागील चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू सीमा पार केला सुशील याने आणि थोडीशी अशा प्रज्वलित केळे असतील या फटक्याने त्यांच्या खेम्यामध्ये. पुन्हा एकदा थोडासा आता उंचावून मारण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक जेलकडे जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि फक्त एका धावेवरती थांबवलं रोशन पाटील याने. चांगलं कॉलिंग म्हणता येईल, कारण नाहक आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता तिथं. निश्चितच धावत झाला असता तिथं रोशन पाटील आणि त्यांनी थांबवलं सुशील याला आणि एका धावावरती सिमिट ठेवलं. एका धावच्या मदतीने संघाची धावसंख्या पोचले 36. अजूनही 36 धावांची आवश्यकता. आता मात्र चकवला रोशन पाटील याला. रविकांत याने वाटप मारवलं बॉलिंग आणि तेवढंच ताकदीचा एसटी रक्षक आणि तेवढंच शैली दाखवत आहे, कौशल्य दाखवतोय एसटी रक्षक. निवृत्ती जबरदस्त एसटी रक्षण. एसटीची बाद. आता मात्र थोडीशी रोमवर्षक उचललेली लढत, थोडीशी मागणी उचललेली लढत म्हणता येईल मी. रिषभ 17 दिवाळी संघाकडे. आता मात्र 12 चेंडू 36 धावांची आवश्यकता. रविकांत यांनी मागील जे षटक टाकलं त्यात फक्त आणि फक्त एक बळी मिळवला. चांगली निर्णायक गोलंदाजी म्हणता येईल. योगेश याने ज्याला तो कान मंत्र दिला होता, योगेश टाडल करागोचे सुपुत्र. जबरदस्त क्रिकेटचं नॉलेज आणि त्या कानमंत्राचा फलस्वरूप रोशन याला तंबूचा मार्ग दाखवला. थोडंसं काही कानमंत्र दिला होता योगेशाने आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे. चांगला सल्ला देतो, प्रत्येक वेळी सूचित करतो. चांगला गेम रीडर आहे योगेश. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 36 रन्स नीडेड विथ इन 12 डिलिव्हरीज. आणि ह्या 36 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुशील खेळपट्टीवरती उपस्थित आहे आणि नवीन आलेला फलंदाज त्याच्या जोडीला मदतीला अमर, ज्याने शेवटचं शतक हाताळलं होतं, तोच गोलंदाजीच्या बोहल्यावरती. आणि गोलंदाजीच्या बोहल्यावर आता योगेश टांडेल, चौकी भाई. आणि पहिला चेंडू एक उजव्या इष्टी यथोचित मारा म्हणता येईल. निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळते. आता उर्वरित 11 चेंडू 36 धावा, 36 धावा, 11 चेंडू अशी ही लढत. गणिती समीकरण बघूया पुढील चेंडू. आणि हा चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू सरळ झुलकावून दिले. चेंडू जाते 1 बाउन्स ओव्हर टू द डिफेन्स. चेंडू
क्षेत्ररक्षकाच्या वरून जातोय आणि हा चौकार मिळतोय. आता मात्र एक चौकाराने धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या पोहोचले 40. 40 फॉर लॉस ऑफ 2. योगेश वन्स अगेन ऑन द बॉलिंग मार्क. आणि हा पुन्हा एकदा आता मात्र चेंडू चकून जातोय. शॉर्ट फायर क्षेत्ररक्षकाला चौकाराच्या दिशेने लगातार बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. ह्या 2 चौकाराने आता मात्र थोड्याशा आशा प्रज्वलित होताना दिसत आहेत त्यांच्या खेमामध्ये. रिषभ 17 दिवाळे थोडासा दाद देताना या खेळेला. आता 9 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. धावसंख्या धावफलकावरती आहे 44. अजूनही 28 धावांची आवश्यकता. निर्णायक ह्या षटकातील 3 चेंडू पुढचं गणित समीकरण ठरवतील. 9 चेंडू 28 धावा. 28 धावा 9 चेंडू असं हे गणित समीकरण. जबरदस्त खेळी खेळताना दिसतोय सुशील खेळतो वैयक्तिक अजूनपर्यंत 25 धावांवरती. पुन्हा एकदा आता मात्र लेग साईडला डोलला. आता मात्र ते क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फक्त एकच धाव मिळेल निश्चितच. आणि चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं फेक. एका धावावरती स्थगित सीमित खुंटीत आणि एका धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली आहे 45. अजूनही 27 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 27 धावा. आता मात्र स्ट्राईक एंडला येतोय अमर. योगेश साठी टाकलेला हा कुटाप्याचा चेंडू सर्व झुळकावून दिलाय क्षेत्ररक्षक. धीरज चेंडू मागे धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. जबरदस्त चेस केलं चेंडूला. 2 धाव मात्र काही रोखू शकत नाही निश्चितच. चांगलं चेस केलं. चांगलं क्षेत्ररक्षणानं आणि 2 धावांवरती सीमित ठेवलं दोन्ही फलंदाजांनी. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचली 47. अजूनही 25 धावा. 7 चेंडू 25 धावांची आवश्यकता विजयासाठी. अमर याने 2 धावाने खातं खोललंय. थोडीशी संयमी गोलंदाजी म्हणता येईल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आणि हा चेंडू देखील एक ब्लॉक होलमध्ये टाकलेला. एक यथोचित मारा. फक्त एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न तिथं थोडंसं फंबलिंग होत आहे आणि दोन्ही धावा पूर्ण होत आहेत. 2 धावा मिळत आहेत. संघाची धावसंख्या पोहोचली 49च्या घरात. आता उर्वरित 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. निर्णायक षटक कोणाच्या हाती सोपेल? विशाल घोटकर कोणावरती जिम्मेदारी सोपेल या शेवटच्या षटकाची बघूया. या 6 चेंडू मध्ये पुढील ह्या मॅचचं चित्र समीकरण दिसून येईल. कारण 6 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. आणि 6 चेंडू 23 धावा ह्या एंडने होऊ शकतात. जर फलंदाजी दमखम असेल तर 6 चेंडू 23 धावा. सहा चेंडू 23 धावा. मदार दिल्या. चेंडू सोपवलाय कामरान याच्याकडे. सहा चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. आणि स्ट्राईक एंडला समोर फलंदाज आहे सुशील. सुशील खेळतो वैयक्तिक 26 धावांवरती. आणि विजयासाठी 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. यष्टीरक्षक यष्टीला खेटून चिटकून जवळ. शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. आणि 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत घेतले. तर 2 क्षेत्ररक्षक ऑफ साईड आणि 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत लेग साईडला. दरम्यान पहिला चेंडू कामरान टू सुशील. आणि हा चेंडू टाकावला. चेंडू जातो वैभव विशाल याच्या मगर मिठे. तर चांगलं सुरुवात होते गोलंदाजीची. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळते. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय कर्णधाराकडून. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. एक रोमहर्षक होत चाललेली लढत. निश्चितच चांगला सामना बघायला मिळतो सर्व प्रेक्षकांना. या पुढील चेंडूवरती चित्र अजून क्लिअर होत जाईल. विजन अजून क्लिअर होत जाईल ह्या मॅचचं. बघूया सामना कुठपत जिवंत ठेवण्यात यश मिळतं. सुशील याला आत्ता मात्र डाव्या इष्टीचा बाहेरचा चेंडू थोडासा हलवार प्रकारचा लेग स्पिन प्रकारचा चेंडू टाकायचा होता कामराने आला. परंतु थोडीशी दिशा
गोलंदाजी करतोय, थोडीशी लाईन हरपतोय आणि एक धाव मिळते संघाला. संघाची धावसंख्या पुतले 50 फॉर लॉस ऑफ 2. अजूनही 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता विजयासाठी. 22 धावा 5 चेंडू. जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना. आणि हा एक हलवार प्रकारचा चेंडू आणि पुन्हा एकदा चकवलाय. ह्या स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. शेवटचं निर्णायक क्षणी निर्णायक षटक आणि निर्णायक वेळी जबरदस्त चेंडू डिलिव्हर करणं, त्याच्यात जबरदस्त मानसिकता आहे, चांगले हातोटे आहे आणि त्याच्यात ती कला आहे आणि ती कला योग्य क्षणी दर्शवतोय आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत घेऊन जाताना दिसतोय कामरान. जबरदस्त अनुभव. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. आता मात्र अखूट टप्प्याचा चेंडू, चांगला समाचार. बॅक टू द ओव्हर टू द बाउंड्री आणि षटकार 6 आणि आज षटकाराने पुन्हा एकदा सामन्याला रंगत येते. धावसंख्या पुतले 56च्या घरात. 56. जबरदस्त रोमहर्षक होत चाललेली लढत. आता अजून सामना जिवंत ठेवण्यात यश मिळतं. सुशीलला 3 चेंडू मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 16 धावा, काही होऊ शकतं कारण तेवढा ताकदीचा फलंदाज खेळपट्टीवरती उपस्थित आहे आणि तिथे त्याची ताकद दाखवतोय. कधी गोलंदाज श्रेष्ठ जाते तर कधी फलंदाज. आणि पुन्हा एकदा एक जबरदस्त वज्र प्रहार, पुन्हा एकदा एक षटकार. जसं मी मागं म्हणलो त्याच्या मनगटात ताकद आहे आणि ती ताकद दर्शवतोय फलंदाज सुशील. जबरदस्त फलंदाजी, एकटा किल्ला लढवतोय. जबरदस्त खेळी खेळताना दिसतोय. अजूनही 10 धावांची आवश्यकता विजयासाठी. धावसंख्या धावपळ करते 62 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. जबरदस्त रोमहर्षक होत चाललेली लढत. सुशील जबरदस्त खेळी खेळतो. वाटत जबरदस्त खेळ म्हणजे एक निर्णायक खेळी खेळतो. 2 चेंडू 10 धावा. प्रत्येक चेंडू मागे एक चौकार किंवा एक षटकार. 10 धावा पुरवू शकतात. हा चेंडू मॅच डिसाइडिंग चेंडू ठरेल. कामरान टू सुशील आणि पुन्हा एकदा फुलटॉस प्रकारचे चेंडू, पुन्हा एकदा षटकार. जबरदस्त मॅच. सर्व प्रेक्षकांना जर हा सामना आवडत असेल तर निश्चितच या सामन्याला, या खेळीला, सुशीलच्या या फटक्याला दाद देतात, टाळ्या वाजवायच्या. जबरदस्त रोमहर्षक लढत, अप्रतिम खेळी, अप्रतिम सामना. थँक्यू सो मच. आणि जबरदस्त ही लढत, सामना जिवंत ठेवण्यात यश मिळते. सुशील पोहोचलाय नाबाद 44 वरती आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. जर या चेंडूमध्ये षटकार ठोकला तर विजय तर निश्चित आणि त्याचबरोबर त्याचे 50 देखील पूर्ण होतील. सुशील, कामरान टू सुशील. बघूया कोण श्रेष्ठ ठरतंय आणि एक चेंडू डिसाइड करेल रिषभ 17 की वैभव प्रतिष्ठान बोनकडे कुठला संघ सामना फायनल मध्ये प्रवेश मिळवेल. निर्णायक चेंडू, या स्पर्धेचा मानकरी होण्याची संधी, फायनल खेळण्याची संधी कोणाकडे असेल ह्या चेंडूवरती दिसून येईल. कामरानवरती दडपण आहे, प्रेशर आहे निश्चितच, पण तेवढा ताकदीचा फलंदाज सुशील याच्याकडे देखील जबरदस्त हातोटे आहेत, मनगटात ताकद आहे आणि ती ताकद दाखवतो. लगातार 3 चेंडूंवरती 3 षटकार डोलवले. जबरदस्त खेळी. निर्णायक क्षणी 23 धावांची आवश्यकता असताना 5 चेंडूमध्ये अजूनपर्यंत त्याने 19 धावा टोलून काढल्यात. 3 षटकार टोलवलेत. जबरदस्त क्षेत्ररक्षण सजावट शॉट सिली पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित केलायत. 1 चेंडू 4 धावा. कामरान टू सुशील. सर्व क्रीडा रसिक प्रेक्षक तयार, गोलंदाज तयार, फलंदाज तयार आणि हा फुलटॉस टाकला आणि हा चेंडू जातोय हवेत आहे आणि झेल खाली क्षेत्ररक्षक आणि हा षटकार. जबरदस्त विन, अप्रतिम खेळी आणि अर्धशतक देखील पूर्ण होते सुशील याचं. त्याचं हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन, हार्दिक अभिनंदन. आणि
जबरदस्त जो जीता वही सिकंदर.